ट्रम्पबद्दलच भविष्यवाणी केलेली आहे. ट्रम्प आणि मग त्यानुसार बाकीचं सगळं जग आणि अर्थात अमेरिका. ट्रम्प यांची एक पत्रिका पुढे आपल्याला पाहायची आहे. खरं तर माझ्या हातामध्ये ती आहे. म्हणजे पत्रिका असं दाखवते की शत्रूंचं, ट्रम्प यांच्या शत्रूंचं ट्रम्पच्या पुढे काही चालणार नाही. आणि त्यातल्या काही लोकांचं भविष्य आपल्याला माहिती आहे. ते जगप्रसिद्ध लोक आहेत. उदाहरणार्थ नॉस्ट्राडॅमस. ही प्रोफेसी आहे, जणू काही त्याला दिसतं. नंतर बाबा वेंगा नावाच्या बाईंचं नाव तुम्हाला माहिती असेल, बेल्जियमच्या. तर मला अशा काही प्रॉफिटची तुम्हाला नावं सांगायची आहेत. म्हणजे उदाहरणार्थ सेंट मालकी होऊन गेली, नंतर मदर शिफ्टॉन, अलाईस इर्लमायर आणि एडगर केसी, डेव्हिड जेरेमिल. हे अगदी अलीकडचं. म्हणजे नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर आपला जो हा प्रवास झालेला आहे खरं तर अजून तो आळंदी ते सिलिकॉन व्हॅली अशा प्रकारचा होता. त्याच्यापूर्वी आपण आपल्या याच मालिकेमध्ये सत्तासंवादच्या माध्यमातून ट्रम्प कार्ड चालवलं काही दिवस, आणि असं वाटलं की आता हे तूर्त ट्रम्पनं आपण थांबूयात आणि मुख्य फंडामेंटल विषय जो आहे तो AIचा तिकडे वळूयात. म्हणून आपण त्या पद्धतीने काही प्रवास केला. तो चालू आहे आणि चालू राहणार आहे. पण अचानक मध्ये 1-4-6 दिवसांच्या पूर्वी जी घटना घडली ते म्हणजे ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना उचलून आणलं अमेरिकेमध्ये वगैरे वगैरे. तो देशच संपूर्ण त्यातल्या तेलासाठी बळकावण्याचा वगैरे प्रयत्न सुरू केला. जगभर त्याच्यावरती चर्चा चालू आहे. आणि नंतर इकडे इराणमध्ये एक अंतर्गत बंडाळी झाली तिथल्या धर्मसत्तेच्या विरोधात, आणि त्याच्यातही हस्तक्षेप करण्यासाठी एक प्रकारची नोटीस त्यांनी दिली. आणि आज मी तिला आपण असं बघतोय की एक फार मोठं युद्ध देखील होण्याची शक्यता आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण परत एकदा हाच विषय वेगळ्या पद्धतीने सुरू ठेवूयात, निदान आजच्या तरी आपल्या पॉडकास्टसाठी. पण वेगळ्या पद्धतीने म्हणजे कोणत्या, कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आश्चर्य वाटायचं खरं तर काही कारण नाही. कारण हा आपल्या सगळ्या लोकव्यवहाराचा भाग आहे. जगामध्ये अनेक लोक, लहान मोठे सगळ्या प्रकारचे, सगळ्या क्षेत्रांमधले जबाबदार, बेजबाबदार सुद्धा काही काही वेळेला जे कर्म करतात ते काही एक विशिष्ट वेळ पाहून करतात. आणि त्यांनी ती केली काय वेळ पाहून किंवा न केली काय कृती, त्याचे काही परिणाम त्यांच्यावरती घडतात. तर पूर्वीच्या काळापासून माणसाला त्याच्याबद्दल एक उत्सुकता आहे की जी गोष्ट आपल्याला माहितीच नाही आहे. पुढे काय होईल आपलं, आपण जे काही करणार आहोत ते. आणि मग त्याची वेगवेगळी शास्त्र निर्माण झाली. म्हणजे जसं सामुद्रिक, नंतर जसं ज्याला आपण कुंडलिनी किंवा जन्मपत्रिका त्याचं एक शास्त्र, ज्योतिषशास्त्र म्हणतो आपण. रमल नावाची एक विद्या आहे. आणि हे सगळे जगभर चालणारे व्यवहार आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये एखाद्याला असं वाटेल की हा अंधश्रद्धांचा प्रकार आहे वगैरे वगैरे, तुम्ही कशाला ते भानगडीत पडता किंवा काय. एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो की हा लोकव्यवहार आहे आणि बरेच लोक हे पाहून आपली कृती ठरवतात. त्यामुळे निदान काही लोकांच्या बाबतीत तरी ते काय करतील हे आपण ठरवू कसं शकतो की ते जर विशिष्ट प्रकारचं भविष्य पाहत असतील तर ती कुठली पद्धत आहे, तर ती जर आपण समजून घेतली तर ते लोक पुढे काय करतील देखील कळेल ना. त्यामुळे हा शुद्ध अभ्यासाचा भाग आहे. त्या ठिकाणी तुमची अमुक श्रद्धा पाहिजे, तमुक अंधश्रद्धा पाहिजे असं समजायचं काहीही कारण नाही. याच्याकडे अकॅडमिकली आपण पाहू शकतो. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि आठवण करून द्यायची आहे अशी की काही, मला वाटतं मागच्या वर्षीचीच गोष्ट असेल, आपण आपल्या याच चॅनलमधनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष झाली, तेव्हा त्या संघाची पत्रिका मांडून त्याचं विश्लेषण केलं होतं, त्या पत्रिकेचं विश्लेषण केलं होतं. आणि पुढे वाटचाल कशी वगैरे राहील ते पाहिलं होतं. त्यामुळे याचं काय आपल्याला वावड असायचं कारण नाही. आणि आज जगभर चर्चा चाललेली आहे ती खरं तर. म्हणून मला असं वाटलं की त्याही अँगलने आपण पाहिलं पाहिजे. आणि त्याचा एक तुम्हाला अनुभव सांगतो बरं का. काय अनुभव आहे की मी लोकमान्य ते महात्मा हे पुस्तक वगैरे वगैरे लिहित होतो. लेखमालेच्या स्वरूपात सुरुवातीला ते होतं. आणि प्रश्न असा आला की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी यांचे संबंध. आणि मग त्यातनं असं लक्षात आलं की प्रत्येक बाबतीत ते एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत, जवळजवळ प्रत्येक बाबतीमध्ये. असं का व्हावं याची उत्तरं मी शोधायला लागलो वेगवेगळ्या डिसिप्लिनच्या माध्यमातून, म्हणजे शास्त्रांच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून. आणि एक गोष्ट लक्षात आली की अरे आपण आणखीन एक प्रयत्न करून पाहूयात की त्यांचं इतकं वाकण्याचं कारण काय असतं. तर
ज्योतिषशास्त्रामध्ये अशा प्रकारची एक थिअरी आहे की अशा दोन पत्रिकांच्या मध्ये, दोन व्यक्तींच्यात एकमेकांच्या मध्ये, त्याला ते षडाष्टक योग म्हणतात. 6 आणि 8 त्या घरांचा असं जर असेल तर त्यांचं शत्रुत्व असतं. म्हणून मी दोघांची पत्रिका समोर ठेवल्या आणि टू माय सरप्राईज खरोखर त्यांच्यामध्ये तशा प्रकारचा योग मला दिसून आला, षडाष्टक योग. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हे होणारच असं त्या पत्रिकेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणता येतं. मग आता मुद्दा असा आला की सावरकरांचं कोणाबरोबर जमलं खूप नंतरच्या काळामध्ये, तर ते नरसिंह चिंतामण केळकर. मग मला असं वाटलं की अरे केळकरांचं यांचं नवपंचम तर नसेल की नाही, असेल ना. म्हणून मी ते पाहिल्यानं खरंच तसं निघालं. म्हणजे त्याच्यावर मला सिद्ध काहीच नाही करायचं, मला म्हणायचं फक्त माहिती का की ते एक मॉडेल असतं की ग्रह विशिष्ट दिशा ठिकाणी जर असले वेगवेगळे तर त्यांचा काय परिणाम एखाद्याच्या वर्तनावरती येऊ शकेल, त्याच्या स्वतःच्या राशीनुसार म्हणजे चंद्र राशीनुसार, लग्न राशीनुसार याचे काही ठोकताळे आपण बांधतो. प्रत्यक्षात कर्म करणारे लोक देखील त्या ठोकताळ्यानुसार कधी कधी आपलं कर्म करतात. म्हणून त्या दृष्टीने सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायला हरकत नाही, अशा मतावरती मी आलो. आणि योगायोगाने कसं झालं माहिती आहे का की आमचे लहानपणचे मित्र दत्तात्रेय विघ्नर अत्रे हे मोठे ज्योतिषी आहेत. म्हणजे किती मोठे असतील की अनेक मंत्री वगैरे राजकारणातले लोक, इन्क्लुडिंग महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री सुद्धा त्यांनी अत्र्यांचा सल्लाविल्ला घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना गमतीने राजे ज्योतिषी असंच म्हणतो. तर मला ज्यावेळेला असा एखादा प्रश्न पडतो की नाही, तर मी कधी कधी त्यांच्याशी चर्चा करतो, कधी फोनवरती कधी प्रत्यक्षात, की ही पत्रिका काय सांगते अमुक तमुक. तर परवा जेव्हा मला तो ट्रम्पच्या बद्दल प्रश्न पडला तेव्हा मी त्यांच्याशी सुद्धा बोललो. त्याच्यामुळे माझ्या या मांडणीमध्ये मला अत्र्यांची मदत झालेली आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगू इच्छितो. पण मी थेट तिथे येणार नाही. म्हणजे आपल्या पद्धतीने, भारतीय ज्योतिषाच्या पद्धतीने ट्रम्पची पत्रिका वगैरे मी मांडणार नाही. त्याचं बॅकग्राऊंड म्हणून तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. ज्योतिष हे एक शास्त्र आहे, असं भले अंधश्रद्धा निर्मूलनारे लोक काही काय म्हणतात, पण ज्योतिष लोकांच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं एक शास्त्र आहे. विज्ञान असेल की नसेल हा वेगळा मुद्दा आहे. शास्त्र आणि विज्ञान यात तुम्हाला फरक करायला पाहिजे, पण आपण तो मुद्दा बाजूला ठेवू. आणि त्यामुळं त्याचे नियम ठरलेले आहेत. आणि मग साधारणपणे ते नियम जर ठरले असतील तर दोन ज्योतिषी एकत्र आले तर अनेक बाबतीत त्यांचं एकमतच होणार, कारण ते त्या विशिष्ट चौकटीतून विचार करतात, नियमातून विचार करतात. त्याच्यामध्ये वैयक्तिकाला फार स्कोप नसतो, अजिबात नसतो, अशातला भाग नाही. एक इंट्युशन असते एखाद्याची किंवा काय काय गोष्टी असतात त्याच्यातली तज्ञता असते, जास्त फरक पडेल. पण बाय अँड लार्ज ते सारखे आले पाहिजेत रिझल्ट, असा एक संकेत आहे. दुसरा एक जो प्रकार आहे ना, तो शास्त्रावरती अवलंबून आहे. ते त्या व्यक्तीच्या विशिष्ट, आता काय त्याला म्हणता येईल की तिला काही साक्षात्कार होतात, तिला काही स्वप्न पडतात, तिला काही एक दैवी शक्ती असते असं मानलं जातं, तिचाही त्याच्यावरती विश्वास असतो. मग अशा वेळेला असे लोक काही सांगतात त्यांना जाणवणाऱ्या गोष्टी, आणि त्याला म्हणतात प्रोफेसी. ते भाकीत करतात. आणि ही प्रोफेसीची कल्पना फार जुन्या काळापासूनची आहे. विशेषतः जसं आपल्याकडे ऋषी ही एक कल्पना आहे की नाही, तसं सेमिटिक परंपरेमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये ज्यू लोक आले, त्याच्यामध्ये ख्रिश्चन लोक आले, त्याच्यामध्ये मुसलमान सुद्धा आले. या धर्मांमध्ये प्रॉफेट ही एक कल्पना आहे. म्हणजे तो नुसता धर्मसंस्थापक किंवा धर्माचं विवेचन प्रवचन करणारा नसतो, तर त्याला भविष्यात काय घडेल हे दिसतंच जणू काही, म्हणजे व्हिज्युअलाइज होतं त्याला ते. म्हणजे अगदी यहुद्यांच्या परंपरेमध्ये आद्य मोझेस असेल किंवा आणखीन काही काही लोक असतील वगैरे वगैरे, हे प्रॉफेट्स आहेत. अब्राहम, स्वतः जीसस, इव्हन मोहम्मद पैगंबर, हे सगळे लोक जे आहेत ना त्यांना प्रॉफेट मानलं जातं, भविष्यदर्शी. मग त्याला तुम्ही पैगंबर म्हणा, आणखीन काही काय म्हणा, ईश्वराचा त्यांचा कॉन्टॅक्ट असतो, ईश्वराचे संदेश वगैरे येतात, हा वेगळा मुद्दा आहे. इथे त्यांना हे समजतं काय घडणार आहे ते, तर ते प्रोफेसी म्हणतात. आता असे तुम्हाला जुन्या करारात वगैरे किंवा त्यांच्या इतिहासात बरेच लोक दिसतील, त्याच्यात स्त्रिया सुद्धा आहेत की ज्यांना ती प्रोफेसी, त्यांना दिसायचं पुढे काय होईल, त्यांना स्वप्न पडायचं, त्यांना एक आतून प्रेरणा व्हायची, आणि जणू काही तो ईश्वराचाच आदेश आहे. आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी अजूनही घडतात ना. आपण ते काहीतरी ते बघा, ते सहदेव वाढळी म्हणण्यापेक्षा ते एक शास्त्रच आहे, पण काही काही दरवर्षी कुठेतरी एका ठिकाणी ते एकत्र येतात लोक पुढच्या वर्षाचं भविष्य सांगायला. तर त्याच्यात त्यांचं शास्त्र नाही म्हणत, ते त्यांना त्यांचा क्लेम असतो की ते आम्हाला ते समजतं. तर ही परंपरा अजूनही ठिकठिकाणी चालू असते असं आपल्याला दिसतं. तर ही बेसिकली पाश्चात्य परंपरा, म्हणजे कधी कधी अशा प्रकारच्या लोकांचा छळ देखील झालेला आहे. लोकांना जर ती बाई असेल तर ती चिटकी वाटायची, अशा अनेक गोष्टी. आता ते एवढं सोपं नसतं, ते पेलणं सगळं जे काय असतं ते त्या व्यक्तीला त्रास होतो सगळ्याचा, तिला काही वेळ मग ती निश्चिष्ट पडते,
अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यावरती पुस्तकं सुद्धा आहेत. तर अशा प्रकारचं पाश्चात्य जग मग हे ज्यू आणि यहुद्यांनीच पुढे विकसित झालं. त्यामुळे तिथे त्या प्रकारच्या प्रोफेसीची अजूनही परंपरा आहे. आणि त्यातल्या काही लोकांचं भविष्य आपल्याला माहिती आहे, ते जगप्रसिद्ध लोक आहेत. उदाहरणार्थ नॉस्ट्राडॅमस, ही प्रोफेसी आहे, जणू काही त्याला दिसतं. नंतर अलीकडच्या काळात, म्हणजे फार लांब नाही पण मधल्या काळामध्ये, ते बाबा वेंगा नावाच्या बाईंचं नाव तुम्हाला माहिती असेल, बेल्जियमच्या, त्या काही काही सांगायच्या. त्यांचं ते लिहून ठेवलं गेलं आणि अजूनही लोक त्याचा आधार घेतात. आता होतं काय माहिती का, तुम्हाला आणखीनही मी काही प्रॉफिटची नावं सांगेन तिकडच्या, आणि मग आपल्या परंपरेकडे येईन. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या लोकांनी जे काही सांगितलं त्याचं आज वाचन केल्यानंतर ते कितपत खरं ठरलेलं आहे असा लोक विचार करायला लागतात आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन करतात. मग बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या व्यक्तीवरती आपण फोकस करतो आणि ती याच्यात बसली की काय, तिच्याबद्दल तर सांगितलेलं नाही ना नॉस्ट्राडॅमसनी किंवा कुणी, त्या देशाबद्दल तर तो बोललेला नाही ना. बरं, त्यांचं बरंचसं बोलणं सांकेतिक असतं, म्हणजे त्याची वेगवेगळ्या प्रकारची इंटरप्रिटेशन होऊ शकतात, एकच होईल अशातला मुद्दा नाही. हा व्यवहार जगात चालू आहे. तर मला अशा काही प्रॉफिटची तुम्हाला नावं सांगायची आहेत की ज्यातले काही अगदी अलीकडचे आहेत. आता तुम्हाला 2 नावं सांगितली प्राचीन अशा प्रकारे असलेली, आणखीनही काही लोक त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एक सेंट मालकी होऊन गेली, नंतर मदर शिफ्टॉन, अशा प्रकारचे लोक होऊन गेले. अलीकडच्या काळामधलं जर नावं काही तुम्हाला घ्यायची झाली तर अलाइस इर्लमायर हे एक नाव त्याच्यातलं महत्वाचं आहे. आणि एडगर केसी हे अगदी अलीकडचं नाव सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. डेव्हिड जेरेमिल हे अगदी अलीकडचं, म्हणजे आता सध्या त्यांनी असा क्लेम केलं की त्यांना जणू काही ईश्वराची वाणी झाली की जी ट्रम्प यांना झुकतं माप देणारी आहे. ही सगळी परंपरा पाश्चात्य लोकांच्या मध्ये आहे, जिवंत आहे, तिच्यावरती विश्वास ठेवणारे लोक आहेत. किंबहुना अशी शक्यता नाकारता येत नाहीत की अनेक लोक सुद्धा राजकारणी जरी झाले तरी त्यातले धार्मिक असतात लोक, आणि हे सगळे लोक स्वतःला ख्रिश्चनिटीचे वगैरे हे मानतात, लक्षात घ्या, पाईक मानतात. त्यामुळं त्यांचा सल्ला घेऊन किंवा त्यांच्याकडनं, म्हणजे त्या बाईंच्याकडे लाईनच्या लाईन लागायची लोकांचे, वेगवेगळ्या देशातले लोक याचे विचारायला बघायला, अशी परंपरा आहे ती. तर म्हणून आपल्याला या गोष्टींचा काही प्रमाणात का होईना परामर्श घ्यायला पाहिजे असं मला निश्चितपणे वाटतं. आणि बऱ्याच लोकांचं आता असं म्हणणं आहे, मी तुम्हाला सांगतो, मी ही 5-6 नावं घेतली, ते सगळे त्यांनी त्यांचं इंटरप्रिटेशन केलं, आधुनिक काळातले गेले 50-60 वर्षातले प्रॉफिट्स काय सांगतात हे पाहिलं. आणि काही लोक आता असं म्हणायला लागलेले आहेत की त्यातल्या अनेकांनी स्वच्छ, लक्षात घ्या, ट्रम्पबद्दलच भविष्यवाणी केलेली आहे. ट्रम्प आणि मग त्यानुसार बाकीचं सगळं जग आणि अर्थात अमेरिका, असा तो एक मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे. तर त्याच्यातलं एक अगदी अलीकडचं नाव की जे 1945 साली मृत्यू झाले, ते एडगर केसी नावाचे एक सद्ग्रस्त होते. तर त्यांचं वैशिष्ट्य काय, तर त्यांनी अनेक त्यांच्या आयुष्यामध्ये भाकितं केली, म्हणजे, आणि त्यांचं वैशिष्ट्य काय असायचं की त्यांना एक झोप यायची म्हणा किंवा अशा प्रकारे ते असे, आणि मग त्याच्यात त्यांना काही ते दिसायचं किंवा काय, आणि मग ते सांगायचे आणि त्या अवस्थेमध्ये, आणि मग कुणीतरी ते लिहून घ्यायचं. मग अशा त्यांचे अनेक जर्नल्स म्हणा किंवा लिहून घेतलेल्या गोष्टी आहेत, मला वाटतं ते प्रकाशितही झाल्या असतील. तर त्यांनी जी भविष्य त्यांच्या याच्यात वर्तवली यानुसार, त्याच्यात उदाहरणार्थ 1920 साली जो एक मोठा आर्थिक संकटाचा फटका बसला, महामंदी आली, तर तिचं बाकी त्यांनी केलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं महायुद्ध, हिटलरचा नाश वगैरे वगैरे, किंबहुना इस्रायलची निर्मिती, जॉन केनेडी या अध्यक्षांचा खून वगैरे वगैरे गोष्टी त्यांनी सांगितल्या, आणि त्या खऱ्या झाल्या. त्याच्यामुळे त्यांच्या इतरही काही गोष्टी खऱ्या होतील असं लोकांना बऱ्याच वाटायचं. असंही एक मुद्दा आपल्याला या निमित्ताने सांगावा असं वाटतो. त्यांची स्वतःची काही एक आध्यात्मिक भूमिका सुद्धा होती. ते पूर्णपणे कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जाणीववादी, म्हणजे ज्याला आयडियालिझम म्हणतो आपण, की जाणीवच प्रमुख आहे विज्ञान, बौद्ध तत्वज्ञानात सांगायचं म्हणजे. आणि हे भौतिक जग दिसतं आपल्याला, ते त्याचा आविष्कार आहे. म्हणजे जडवादी आणि हे लोक जाणीववादी म्हणूयात आपण गडीवर. तर असे 2 स्टँड पॉईंट्स आहेत मेटाफिजिक्समध्ये. तर हे चक्क या सगळ्या जगाला त्या जाणीवेचा आविष्कार मानायचे, आणि म्हणून त्यांना एक तत्ववेत्ता म्हणून सुद्धा मानणारे काही लोक
आहेत, तर त्यांनी सुद्धा 2020 नंतर काही एक घडणार आहे, हे दशक एक नाही संपूर्ण, ते फार महत्वाचं आहे. म्हणजे उलथापालथ होणार आहे जगामध्ये. आणि त्यातल्या त्यात परत त्यांनी 26 आकड्याचा वारंवार उल्लेख केलेला आहे. मग ते 26 म्हणजे काय, तर 2026 आता असं लोक म्हणायला लागले. आणि त्याच्यात ट्रम्प येतात आणि ते जे काही आता करतायत ते चपखल बसतं. तर ते काही त्यांच्या बाजूचे किंवा विरोधातला मुद्दा नाहीये की त्याच्यामुळे अजून काय काय होऊ शकतं, जगात उलथापालथ काय काय होऊ शकते, खुद्द अमेरिकेवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, अमेरिकेत कशा पद्धतीने एक इराण सारखं म्हणता नाही येणार पण त्याच प्रकारे लोक एकमेकांच्या मध्ये संघर्ष करतील, बांधतील, दोन गट पडतील, हे दिसतंच आपल्याला आता सुद्धा. म्हणजे ट्रम्पच्या बाजूचे, ट्रम्पच्या विरोधामध्ये असणारे, तर याचं सुद्धा भविष्य त्यांनी वर्तवलंय असं इंटरप्रिटेशन काही लोकांनी केलेलं आहे. आणि ते असं म्हणतात की तो जो कोणी माणूस येईल तो परत एकदा येणार आहे. म्हणजे अगोदर येऊन गेला, मधल्या काळात बाजूला पडला, मग कदाचित मग ते ट्रम्पच असणार असं लोक म्हणायला लागले. तर हा मला वाटतं महत्वाचा प्रॉफिट अलीकडच्या काळामधला. त्याच्यानंतर जीन डिक्सन नावाच्या एक महिला होत्या आणि त्यांनी अशाच प्रकारचे म्हणजे केनेडींचं भविष्य वर्तवलं होतं. मर्लिन मनरो चा गूढ मृत्यू होईल त्यांनी सांगितलं होतं. आणि अशा अनेक गोष्टी त्यांनी अशा पद्धतीने सांगितल्या. आणि त्या सुद्धा जे काही म्हणतायत आत्ताच्या या चालू घडामोडींच्या बद्दल आजच्या, तर ते त्यांचं भविष्य ट्रम्पनं लागू होतं असं अनेकांचं म्हणणं आहे. त्याच्याबद्दल पाश्चात्य युट्यूबवाले, चॅनलवाले यांची चर्चा सुरू असते, आपण बघू शकता केव्हाही. तर हे मला आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे. आणि आता जो कोणी येईल तो स्वतःचं काही करण्यापेक्षा त्याला कुणीतरी शक्ती फोर्स करते असं सूचित केलेलं आहे त्यांनी. आणि मग त्याच्यातनं ते त्यांचं म्हणणं असं की मी आपल्या रिपब्लिकला म्हणजे अमेरिकेला अर्थात मोठं करीन परत. तर हा त्यांचा कार्यक्रम आहे ट्रम्पचा. तर त्यामुळं ते ट्रम्पला उद्देशूनच असावं असं ते म्हणतात. पण त्याच्याच बरोबर आत्ताच्या जगामध्ये, आणि आता हे स्वतः ख्रिश्चन आहेत आणि कर्मठ ख्रिश्चन ज्याला म्हणतो आपण, पण जगामध्ये धर्मावरून विशेषतः अमेरिकेत स्पिरिच्युअल लोक आणि मटेरियलिस्ट लोक यांच्यात एक संघर्ष होईल. मॉरल आणि हे न मानणारे भोगवादी असंही त्या बाईंनी म्हटलेलं आहे. आणि याच्यातनं मग दंगेधोपे होतील, एकमेकांना लोक फसवतील आणि शेवटी त्याच्यातून चांगलं होईल असं म्हणणारे सुद्धा या बाई आहेत असं दिसतं. पण मुद्दा असा येतो की हे अनेक लोकांचं म्हणणं ट्रम्पला लागू पडतं असं आपल्याला दिसतं. आणि काही लोक त्यातले निराशावादी पण आहेत. पण ते आपण तपशिलात जायचं काही कारण नाही. मी महत्वाच्या लोकांची नावं आपल्याला सांगितलेली आहेत, आणखीनही काही नावं त्याच्यामध्ये असू शकतील. तर तेवढं सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं. आणि आता मला आपल्या पद्धतीनं म्हणजे जर आपण आपल्या भारतीय ज्योतिषाच्या पद्धतीने आपण जर ट्रम्प यांची पत्रिका मांडली तर त्याच्यातनं काय काय निष्पन्न होऊ शकतं याची आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला मगाशी म्हणालो की एक मॉडेल आहे. जसं आपण हवामानाचा अंदाज करतो की नाही, पाऊस पडेल, अमुक होईल, थंडी म्हणजे कमी तापमान होईल, जास्त तापमान वाढेल वगैरे वगैरे. तर त्याचे काही ते वेधशाळेत काम करणारे हवामानशास्त्रज्ञ त्याचे काही मॉडेल्स डेव्हलप करतात. जसं आपल्याला आठवत असेल की वसंतराव गोवारीकर हे आपल्याकडे एक शास्त्रज्ञ देऊन गेले. त्यांचे बऱ्याच वेळेला अंदाज बरोबर यायचे. मग एखाद्या वेळेला चुकलं तर मग ते मॉडेल दुरुस्त करून घ्यायचे. मग समजा एखादा नवीन व्हेरिएबल सापडतो आपल्याला, त्याचा त्याच्यात समावेश करावा लागतो की जो अगोदरच्या काळात नव्हता किंवा असला तरी तितका प्रभावशाली नव्हता. तर तसं एक हे मॉडेल आहे. आणि हा शेवटी मुद्दा लोकांच्या, पण मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही लोक काय म्हणतात, बाकीचे अभ्यासक वगैरे वगैरे स्वतःला जडवादी म्हणवणारे, विज्ञानवादी म्हणवणारे, या सगळ्या गोष्टींना काय म्हणतात त्याला अंधश्रद्धा मानणारे वगैरे, हा टोटली वेगळा मुद्दा आहे. मी तुम्हाला एक सांगणार होतो की अनेक लोक या पद्धतीचा सल्लामसलत करून स्वतःच्या कृतीत ठरवतात. त्यामुळं ज्याला कोणाला अभ्यास करायचा आहे माणसांच्या कृतीचा, त्याला याचं ज्ञान थोडंफार असलं पाहिजे. लक्षात घ्या, रासपुतीन नावाचा एक रशियामध्ये मनुष्य होता. असंच तो काहीतरी गूढविद्या वगैरे असायचा आणि त्याचा राजकारणावरती एवढा प्रभाव असायचा. तपशिलात जायचं काही कारण नाही, आपण माहिती त्याची मिळू शकता. तर म्हणून मला असं वाटतं की याची सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे आणि या अँगलनी सुद्धा आपण एक पाहायला पाहिजे या सगळ्या गोष्टींकडे. असो, तर आता आपल्याला ट्रम्प यांची एक पत्रिका पुढे आपल्याला पाहायची आहे. खरं तर माझ्या हातामध्ये ती आहे. ही मूळ पत्रिका आहे आणि ही जन्म लग्न पत्रिका आहे. मी चंद्रराशीवरून नाही आता बघत, कारण चंद्रराशीवरून पाहणं हे फार बदलणार असतं सतत सतत. पण हे जे बेसिक आहे
त्याला आपण लग्न कुंडली म्हणतो, तिच्यावरनं ट्रम्प काय करतात आत्ता आणि काय करू शकतील याचं कदाचित आपल्याला एक आकलन करायला मदत होईल. याच्यापेक्षा अधिक काही मी मग सांगणार नाही. तर सांगायचा मुद्दा असा की ट्रम्प यांचा जन्म हा सिंह लग्नावरती झालेला आहे. म्हणजे त्यांच्या या पहिल्या स्थानी, त्याला लग्नस्थान म्हणतो, 5 हा आकडा आहे. तर ते त्यांचं 5 म्हणजे सिंह, 5वी राशी सिंह असते आणि तिथे मंगळ आहे. आता मंगळ हा एक सेनापती मानला जातो, एक लढवय्या ग्रह मानला जातो, अग्नितत्वाचा मानला जातो. तर तो जो मंगळ आहे तो तिथे येऊन बसला. पण इरवी पत्रिकेत तो काय करतो, त्याचं काय स्थान आहे? तर मंगळाच्या आधिपत्याखाली 2 राशी असतात. एक मेष रास असते आणि दुसरी वृश्चिक रास असते. म्हणजे तो या 2 राशींचा स्वामी असतो. म्हणजे तो जेव्हा लग्नस्थानी बसलेला आहे पहिल्या घरात ट्रम्प यांच्या, तेव्हा तो 2 राशींचा स्वामी या नात्याने जिथे बसलेला आहे. मग आता त्या 2 राशी ट्रम्पच्या कुंडलीमध्ये कुठे आहेत, कुठे पडलेल्या आहेत? तर हे बघा, तुम्हाला सांगतो की हे इथं हे 9वं स्थान आहे, 9वं स्थान, त्याला भाग्यस्थान म्हणतो. आणि हे 4थं स्थान आहे, त्या 4थ्या स्थानाला आपण सुखस्थान म्हणतो. तर इथे मंगळाचं आधिपत्य आहे. आणि आता ह्या 2 स्थानांचं एक वेगळं महत्व आहे. हे जे 4थं स्थान आहे ना, त्याला केंद्र म्हटलं जातं. 4 केंद्र असतात, 1, 4, 7 आणि 10. तर त्याचा जो अधिपती असतो तो महत्वाचा असतो, म्हणजे पॉवरफुल असतो त्या कुंडलीमध्ये. तर हा 4थ्या स्थानाचा म्हणजे अधिपती आहे आणि हे केंद्रस्थान आहे. आणि 2 स्थानं जे आहेत ना, 5 आणि हे 9वं स्थान, ही 2 स्थानं यांना त्रिकोण म्हटलं जातं. तर जसं केंद्राला महत्व आहे, केंद्राच्या स्वामींना महत्व आहे, तसं त्रिकोणांना सुद्धा महत्व आहे. तर मंगळाचं वैशिष्ट्य असं या पत्रिकेमध्ये सिंह लग्न असेल तर, की तो या 2 केंद्रस्थानांचा स्वामी आहे. 2 केंद्रांचा नव्हे, हे केंद्रस्थान आणि हे त्रिकोण, ह्या दोघांचा तो स्वामी आहे. म्हणजे भाग्य आणि सुख या 2 स्थानांचा. आणि तो इथे परत केंद्रात बसलेला आहे. म्हणजे केंद्र आणि त्रिकोण यांचा स्वामी परत केंद्रामध्ये असणं आणि ते सुद्धा लग्नस्थानी असणं अत्यंत महत्वाचं, आत्म्याचं वगैरे स्थान मानलं जातं. आणि तो परत ते सूर्याचं आहे. म्हणजे आता आणखीन पहा, सूर्य हा एक जबरदस्त ग्रह आहे, त्याची आणि मंगळाची मैत्री आहे. त्यामुळं आज मितीला जे काही आहे आपण बघूयात, हे मूळ पत्रिका त्यांची. हा एक मला मुद्दा सांगायचा आहे. मग आता आपण त्याची जास्त चर्चा न करता आज काय आहे ती परिस्थिती पाहू. म्हणजे मला असं वाटतं की ते लक्षात येईल की काय आपल्याला सांगायचं आहे ते. आज मितीला पत्रिका जर आपण मांडली सिंह लग्नाची ट्रम्पच्या, तर काय चित्र दिसतं ते तुम्ही पहा. आज परिस्थिती अशी आहे की त्यांच्या लग्नी म्हणजे पहिल्या स्थानी, नंतर 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या आणि खरं तर 5व्या, अजून 5व्या स्थानात काही ग्रह आहेत. आज एखाद्याचं राष्ट्रांतर होईल, उद्या एखाद्याचं राष्ट्रांतर होईल, 17-18 पर्यंत हे चालत राहील. म्हणजे मी आत्ता जे सामान्यपणे तुमच्या पुढे मांडलेले आहे ते साधारणपणे 17 तारखेची परिस्थिती आहे. 17 तारखेला हे 4 ग्रह षष्ठस्थानी आहेत. म्हणजे ट्रम्प यांच्या पत्रिकेमध्ये कोणते कोणते? एक शुक्र, रवी, बुध आणि मंगळ. आणि 18 तारखेला चंद्र सुद्धा तिथे येणार आहे. म्हणजे 6वं स्थान हे अत्यंत महत्वाचं स्थान मानलं जातं. आणि त्या 6व्या स्थानामध्ये 4 ग्रह आहेत. आज कदाचित 2 असतील, उद्या कदाचित 3 असतील, पण मी साधारणपणे 17-18 तारीख धरून बोलतोय तुम्हाला, की हा मागचा पुढचा फारसा वेळ नाहीये. मग त्याच्यामुळे काय होणार आहे? आता महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो मंगळाचा मुद्दा आहे. की मंगळ हा 6व्या स्थानी आहे. ते स्थान कुठल्या राशीचं आहे? तर ते मकरेचं आहे. तिथे 10 आकडा आहे पहा. तिचा स्वामी शनी असतो. तर त्या मकरेच्या स्थानामध्ये जेव्हा मंगळ येतो तेव्हा तो उच्चीचा होतो. मकर रास ही मंगळाची उच्चीची रास आहे. म्हणजे आता मला सांगा, ट्रम्प यांचा भाग्यस्थानाचा स्वामी आणि शिवाय या 8व्या म्हणजे सुखस्थानाचा स्वामी, की जो मंगळ आहे, जबरदस्त ग्रह आहे, तो परत तो 6व्या ठिकाणी आहे. 6वं ठिकाण हे रिपू, रोग आणि ऋण यांचं मानलं जातं. आता आपण रोग आणि ऋण गोष्ट जरा बाजूला ठेवू, पण रिपू म्हणजे शत्रुस्थान नाव आहे. आता शत्रुस्थानी जर तो मंगळ असेल, जबरदस्त ग्रह, तो सेनापतीच आहे, तो यांचा भाग्यश आहे, तो यांचा चतुर्थेश आहे. आणि तो जर रिपुस्थानी असेल तर आज मितीला या पत्रिकेप्रमाणे, शास्त्र हे खरं की खोटे मला माहीत नाही,
एक मॉडेल आहे आणि त्याप्रमाणे आपण बघतोय. समजा ट्रम्पनीच विचार केला असेल तर ते कदाचित गपचूप आमच्या आचरणकडे येऊन गेले असतील तर काय माहित कोणाला, किंवा आणखीन कुणाकडे. त्यामुळे एक हसून नेण्यासारखी गोष्ट नाही, मी जरी आता हसत असो तरी हे तुम्हाला मी नक्की सांगतो. तर असो, ते मंगळ हा त्यांच्या शत्रुस्थानी म्हणजे त्या पत्रिकेच्या असल्यामुळं तिथे शत्रुहंता योग निर्माण झालेला आहे. अतिशय महत्वाचा योग आहे. म्हणजे पत्रिका असं दाखवते की शत्रूंचं, ट्रम्प यांच्या शत्रूंचं ट्रम्पच्या पुढे काही चालणार नाही. पत्रिका सांगते, प्रत्यक्षात काय होईल आपल्याला कळणारच आहे. आता दुसरा मुद्दा तुम्हाला मला काय सांगायचा आहे की हे 6वं स्थान कसं जबरदस्त झालंय शत्रुग्रह योगामुळे. सूर्य तिथे आहे की जो त्यांचा सूर्य हा लग्नेश आहे, अत्यंत महत्वाचा. तो परत मंगळाचा मित्र आहे, तो तिथे येऊन बसलेला आहे. आणि आणखीन जो महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की ट्रम्प यांची स्वतःची चंद्र राशी जी आहे ना ती वृश्चिक आहे. म्हणजे मूळ पत्रिकेत 8व्या ठिकाणी मंगळ आहे बा त्यांचा आणि चंद्र आहे. तर तो मंगळ परत स्वगृही आहे, जिथे तो जबरदस्त आहे तिथे चंद्र असल्यामुळे वृश्चिक राशी आहे. आणि त्यामुळं आणखीन त्यांचा मंगळ पॉवरफुल झालेला आहे. तो राशी स्वामी आहे. तर राशी स्वामी, लग्न स्वामी हे 6व्या घरामध्ये आहेत आणि तेवढ्यानी भागत नाही. म्हणून परत शुक्र, की शुक्र हा त्यांच्या 10व्या स्थानाचा मूळ पत्रिकेत मालक आहे. जे स्थान जिथे राशी पडलेली आहे वृषभ, वृषभेचा स्वामी शुक्र आहे. तर तो कर्मस्थान तिथे, मग ते जे काही कर्म करतात त्याचे ते स्वामी आहे. म्हणजे त्यांचं कर्म डिसाईड करणारा, ते काय कृती करतात ते ठरवणारा. आणि आणखीन एक ॲडिशनल मुद्दा सांगतो तुम्हाला. आज मितीला त्यांच्या त्या 10व्या घरामध्ये म्हणजे कर्मस्थानामध्ये हर्षल नावाचा ग्रह आहे. आणि हर्षल जो असतो ना तो अचानक काहीतरी करून घेतो माणसाच्याकडनं, अत्यंत अनपेक्षित, इम्प्रिडिक्टेबल, काही होऊ शकतं. आणि ते लागू पडतं यांना, ट्रम्पला आणि ट्रम्पच्या कृतींना. हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. याशिवाय तो त्यांच्या 3य स्वामी स्थानाचा म्हणजे ते जे स्थान आहे, 7 आकडा आहे बघा त्या ठिकाणी, त्याचाही तो स्वामी आहे. आणि 3य स्थान हे पराक्रम स्थान मानलं जातं. म्हणजे त्या पराक्रम स्थानाचा स्वामी परत इथे आहे, षष्ठामध्ये आहे, की जो शत्रूचं स्थान आहे. म्हणजे त्यांच्या शत्रूंची किती कोंडी झालेली आहे ग्रहाप्रमाणे, पत्रिकेप्रमाणे, हे आपल्या लक्षात येईल. तो हा एक महत्वाचा मुद्दा झाला. आणखीन एक तिथे असणारा ग्रह म्हणजे तो बुध आहे. आता बुध कुठे आहे त्यांच्या याच्यामध्ये, त्यांच्या पत्रिकेमध्ये बुध हा 11व्या स्थानाचा म्हणजे जिथे 3 आकडा आहे, की जे स्थान लाभस्थान मानलं जातं म्हणजे आवक, त्याचा स्वामी आहे. आणि शिवाय 2य स्थानाचा स्वामी आहे. आणि 2य स्थान हे धनस्थान मानलं जातं, तो सुद्धा इथे आहे. म्हणजे त्यांना जर काही युद्ध करण्यासाठी निधीची वगैरे गरज असेल किंवा आणखीन कुठल्या गोष्टीसाठी तर त्याची कमतरता नाही पडणार, त्याचंही पाठबळ त्यांना मिळणार आहे. हे त्याच्यातून ध्वनित होतं. एवढं मला आपल्याला सांगायचं आहे. आता याच्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. ती कोणती गोष्ट आहे की ती त्यांच्या त्या 11व्या स्थानामध्ये जे स्थान तिथे बुधाचं स्थान आहे, म्हणजे 3 आकडा दिलेला आहे की नाही, मिथुन रास आहे. तर तिथे गुरु आहे आणि त्या गुरुची दृष्टी असते. सगळ्यात चांगली दृष्टी जर असेल कोणाची बाकी सगळ्या ग्रहांमध्ये तर ती गुरुची. तिला अमृतमय दृष्टी मानलं जातं. तर 5वी दृष्टी असते, 7वी असते आणि 9वी असते. आता आपण बघू गुरु कुठल्या कुठल्या बघतोय घरांकडे. आपण 11 पासून सुरुवात करू. 5वं स्थान जे आहे 11 पासून तिथल्या 1, 2, 3, 4 आणि 5 पराक्रमावरती दृष्टी आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे ना, की ज्या पराक्रमाचा स्वामी परत षष्ठामध्ये मागाची मी सांगितलं, तर ते त्यांना अनुकूल आहे. नंतर त्याच्या पुढची 7वी दृष्टी म्हणजे 4, 6 आणि 7 म्हणजे ते 5व्या स्थानावरती येते, जिथे 9 आकडा आहे. तर त्याचा काही फारसा संबंध आता इथे नाहीये. पण त्याच्या पुढची जर आपण पाहिली ना, 5 नंतर 6 आणि 7 ती बरोबर 7म स्थानावरती येते. 11 नंबर तिथे दिलेला आहे बघा, ते 7म स्थान. 7म स्थान हे मित्रांचं, भागीदारांचं स्थान आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आज मितीला आपल्याला चित्र जरी काही दिसत असलं की नाही, की युरोपियन युनियनचे हे लोक त्यांच्या विरोधामध्ये गेले, नाटो करारातले, आणखीन कुणी काय त्यांच्या विरोधात केलं, परंतु आणि प्रत्यक्षात त्यांना दिसताना एकच मित्र दिसतोय, तो म्हणजे इस्रायल. पण प्रत्यक्षात मात्र त्यांना माहीत नाही, कदाचित गपचूप पद्धतीने सुद्धा मित्र मदत करू शकतील. आणि हे मी कशावरून म्हणतोय त्यातला मुद्दा आहे. कारण तिथे जो
11 आकडा आहे. तो 11 नावाचा आकडा तो कुंभराशीचा हे आहे, द्योतक आहे. आणि कुंभराशीचा स्वामी शनी आहे. तो शनी कुठे बघा, तो शनी त्यांच्या 8व्या स्थानामध्ये आहे, म्हणजे जिथे 12 आकडा आहे. आता त्याचा अर्थ काय होतो की तो शनी 7व्या घराचा स्वामी 8व्या घरात असणं म्हणजे एक प्रकारची अनुकूलता आहे. एखाद्या घराचा स्वामी द्वितीय जर असेल ना त्या स्थानापासून, तर तो चांगली फळं देतो. आणि हे 8वं स्थान जे आहे ना, लक्षात घ्या, ते 8वं स्थान हे गुप्त कारवाया, भूमिगत धन, अमुक तमुक यांच्याशी संबंधित आहे. मग याचा अर्थ मला असा दिसतो की कदाचित त्यांना काही लोक बाहेरून जरी विरोध करत असतील तरी आतून पाठिंबा असण्याची शक्यता नाकारता येत नाही या पत्रिकेवरनं. ही मला आपणाला सांगायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, तर एवढ्या सगळे ग्रह उद्या परवापर्यंत सगळे 6व्या ठिकाणी ते येणार आहेत. त्यामुळे या काळात ते युद्ध सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तरी माझ्या दृष्टिकोनातून 18 तारखेपर्यंत ते कदाचित युद्ध सुरू नाही करणार. तोपर्यंत इराणमध्ये जेवढे काही अंतर्गत यादवी व्हायची असेल तेवढी होऊ देत, आणखीन कदाचित हिंसा होऊ देत. तोपर्यंत फक्त युद्धाचा असा आभास निर्माण करायचा. मधल्या काळात जर समजा वाटलंच, दबाव आलाच इराणवरती आणि तो तयार झाला चर्चेला, काही बाबतीत तो सरेंडर झाला, खोमेनी निघून गेले, तर कामच मिटलं. पण एरवी मग 18 तारखेला चंद्र जेव्हा इथे येईल त्यांचा, म्हणजे तो काय म्हणूयात, तो मूळ पत्रिकेमध्ये तो कल्पना आहे आपल्याला चतुर्थ स्थानी आहे. आणि तो स्वामी कशाचा आहे, तर 4 आकडा आहे बघा 12व्या स्थानामध्ये. त्या 12व्या स्थानाचा म्हणजे कर्क राशी आहे, तिचा स्वामी आहे. तर तो तिथून बरोबर 7व्या घरात येतो. म्हणजे ते चांगले आहे, म्हणजे परत तो मित्र वगैरे लोकांच्यासाठी तो चांगला असतो, असा तो मुद्दा आहे. त्यामुळे ही परिस्थिती आज मितीला मला असं वाटतं की मीडियात काय काय बऱ्याचशा गोष्टी चाललेल्या असतात, पण पत्रिका अशी सांगते की ग्रहस्थिती ट्रम्प यांना अनुकूल आहे. आता प्रत्यक्षात काय होईल ते आपल्याला रोजच्या बातम्यातून कळत राहीलच. पण हे मला जे आकलन झालं आणि ज्याच्यामध्ये मला निश्चितपणे दत्तात्रय आत्रे यांच्याशी केलेल्या चर्चेचा लाभ झाला, ते मी आपल्यापुढे ठेवलेलं आहे. परत सांगतो, हे एक मॉडेल आहे. या पद्धतीने विचार करणारे अनेक लोक जगात आहेत, ज्यांच्यामध्ये प्रत्यक्ष काम कर्म करणारे, निर्णय घेणारे राजकारणी सुद्धा असू शकतात, किंबहुना असतात. हे मी तुम्हाला आमच्या आत्र्यांच्या मैत्रीवरून सांगू शकतो. तर म्हणून आपणाला या गोष्टीकडे सुद्धा पाहायला काही हरकत नसावी. धन्यवाद.